गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सुप्रभात मंडळी. आपल्या समोर दिसते ती आहे देवशेती, वांगणी शेती ज्याला आपण बोलतो. किती सुंदर हिरवा निसर्ग आहे बघा. आणि भात शेती केलेली आहे. आणि ह्या शेतीची खासियत ही आहे की सुमारे 250-300 एकरामध्ये सामूहिकरित्या ही शेती केली जाते, भात शेती केली जाते. आणि स्टार्ट टू एंड जे पण असतं, म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंत जे पण डिसिजन असतात ते डिसिजन इथल्या देवाला विचारून घेतले जातात. देव या शेतीचा रक्षण करता आहे आणि त्यामुळे त्याला देवशेती असं म्हणतात. तर आता आपण आहोत वांगणी गावामध्ये. आचऱ्यापासून सुमारे 3 ते 4 किलोमीटरवरती हे वांगणी गाव आहे. आणि इथे आज आपण आहोत कारण आपल्याला हे सुंदर सगळं विलक्षण सौंदर्य बघायचं आहे. हा नाही पावसाळा आहे, आता चालू आहे मार्च महिना, तरी पण इथे हिरवळ आहे आणि इथून पाणी वाहते आतमधून तिथून पूर्ण. तर इकडे ही जी शेती आहे तर इकडे एक ओढा आहे आणि तिकडे झरे आहेत, नागझर बोलतात. आणि त्या पाण्याच्या पूर्ण स्रोतावरती ही शेती केली जाते. मधून नीट व्यवस्थापन करून हे पाणी वरून खालपर्यंत घेऊन गेले आहेत. आणि ते पाणी 12ही महिने असतं आणि तेच पाणी वापरून हे लोक शेती करतात. आणि पाणी अजूनही आहे, इथपर्यंत पाणी आहे बघा, दिसतंय तुम्हाला, हे बघा. व्यवस्थित व्यवस्थापन पूर्वजांनी केलं आहे आणि त्याचा उपयोग आता पण हे गावातील लोक करतात. पारंपरिकरित्या केली जाणारी ही भात शेती आहे. आणि याच्याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही लोक जॉईन होणार आहेत. त्यामध्ये आपले एक मित्र आहेत आणि 2-4 गावकरी आहेत जे इकडे शेती करतात. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ. पण हा सुंदर परिसर आहे. ह्या परिसराचं रक्षण इथला देव श्रीदेव रवळनाथ, इथल्या ग्रामदेवतेचं नाव आहे, तर तो करतो सुंदररित्या, एक सामूहिकरित्या. म्हणजे पूर्ण गाव एकत्र असतं. प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराची इथे एक जमीन आहे, इथे शेती आहे, इथे एक आहे. प्रत्येकजण इथे येतो. लावणीपासून पेरणी, लावणी असेल, त्यानंतर कापणी असेल, सगळ्या जे प्रोग्राम असतात, जे जे स्टेप्स असतात, त्यामध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व होतात. पूर्ण गाव एकत्र असतात, जणू जत्राच भरते याच्यातून. आधी देवस्वारी जी असते ती देवस्वारी देखील या मळ्यातून आपल्याला देवजात्रा दिसतात. देवतेंचा हा देवस्वारीचा प्रोग्राम असतो. सो विलक्षण आहे, सगळं सुंदर आहे. ह्याच्याबद्दलची अधिक माहितीसाठी गावकरी येतीलच. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, शेअर करा आणि नक्की जर कधी आला तिकडे तर भेट द्या. कारण इकडे बघण्यासारखं ही एक शेती तर आहे. वांगणी सुंदर गाव आहे. वांगणीच्या ह्या साईडला झऱ्यांची देणगी आहे, झऱ्याचं पाणी, आणि त्या साईडला आहे अथांग समुद्र. इथून किती सुंदर आहे बघा, हिरवगार, जणू असं वाटते की पावसाळ्यात आपण आहोत. तर आता आपण या देवमळ्यामध्ये आपण एंट्री घेणार आहोत आणि आपल्याला माहिती सांगण्यासाठी इथले काही गावकरी आहेत. तर नाव सांगा. नमस्कार, माझं नाव समीर साळकर. ओके, तुमचं नाव कसं? माझं नाव सूरज सावंत. हां, आपला मित्र संकेत आहे इथे. संकेत पाटील. हां, आणि तुमचं नाव कसं? नरेंद्र सावंत. ओके, आता यांच्यासोबत आपण हा मळा फिरणार. तुमची शेती पण याच्यातच आहे? हो, हां, कुठे आधी इथे की पुढे पुढे? इथे जातो जवळ. इथे जा ना. ठीक आहे, चला बघूया आपण कसं काय ते. अच्छा, ह्याच पाणी आहे का आता? पाणी येतं काय ना तुमचं पूर्ण झऱ्याचं पाणी? असं पूर्ण शेती तिकडे जातं? पूर्ण ते खाली वाळा दिसतं. हां हां, तिथपर्यंत पूर्ण जातात. साधारण हे किती शेती असतात? 250 एकर. 250-300 एकर? 250-300 एकर. आणि पूर्ण गावाची शेती असं ऐकलं याच्यातमध्ये? पूर्ण गावातल्या लोकांची शेती असतात? हो, सगळ्यांची शेती आहे. सगळ्यांची? सगळ्यांची. एक तरी कोपरा असतं? एक तरी कोपरा प्रत्येक. हां, आणि हे पाणी घेताच कसं मग तुम्ही? आता पडगे बांधतात, म्हणजे वरच्या शेतांगावा तर तेवढी जागा ठेवलेली आहे, थैसून तिथपर्यंत पूर्ण बांधलेलं असतं. म्हणजे त्या साईडसून दोन साईड पाणी करतात. हां हां हां, आणि प्रत्येकाने आपापल्या कोपऱ्यात मग फिरवून घेतात? नाही, प्रत्येकात जातात, ऑटोमॅटिक जातात. आता ह्या पाणी ह्या साईडला घालवत असतात कसा? ते आहेत का, ते स्पॉट आहेत काय? अच्छा अच्छा, ह्या फोडला की आतमध्ये पाणी गेला? हो, आतमध्ये पाणी गेलं. हां हां, आणि आता ह्या शेतीत पाणी दाखवायची गरज आहे? नाही, आता काय नाही. आता काय नाही, आता म्हणजे जशी लागत तसा पाणी घेतले असं. अच्छा, ओके ओके. तर बघू शकता किती हिरवगार झालं आहे सगळं. आणि आता 1-2 महिन्यात होत नाही पूर्ण भात? हो, 1-2 महिने लागतील. एप्रिलच्या एंडिंगला होतं ना. हां, आणि तुमची प्रथा आहे की तुम्ही देवा कौलच लावून सगळं करतात? देवा कौल लावून सगळं. त्याच्याबद्दल जर माहिती द्या. कधी असं तो कौल वगैरे आणि कशा प्रकारची प्रोसिजर आहे? आधी आमची देव मांडणी होता, त्याच्यानंतर आमची टिकन पारद होता, हां. देवाची पारद होती. त्याच्यानंतर मग देवाचं कौल प्रसाद घेऊन ह्या केली होती, कमोशी केली होती. हां, कुडसर वगैरे काढणं, रान वगैरे काढून त्याच्यानंतर मग नांगरणी वगैरे केली होती. आणि ह्या कधी कुठल्या महिन्यात होता? आता पौषच्या हे का लावणी येतं? लावणी येतं. पौष महिन्यात. हां हां. आणि तुम्ही आता काढणीसाठी पुन्हा कौल लावतालाच की कसं असतं तुमचं?
काढणीसाठी एक लळीत असतं आमचा रामेश्वर मंदिरात. हा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा मेळो बसता. हा. त्या मेळ्यात आमचं ठरलं जातं सगळं, अच्छा म्हणजे कधी दिवस कापायचं कधी, आणि त्या कापणीच्या वेळा हे ठाणेश्वर मंदिरात अच्छा इकडे हा समृद्ध असतं, हां हां तेव्हा मूर्त केलं होतं. अच्छा. आणि तुमचे काढणी आणि कापणी म्हणजे अशी एकाच टाइम होता सगळं, कापणी वगैरे काढणी असं जे पण असतात, लावणी पण एकाच टाइमला, एकच time. पूर्ण गाव एकत्र येणार एकत्र आणि सगळं एका टाइम होणार. हे सगळं एकत्र. आणि ही सगळी भात शेती जी आहे एकाच प्रकारची आहे की वेगवेगळे घेतात? आता 2 प्रकार आहेत, एक काडी आणि एक शुभांगी म्हणून भात आहे, 2 गाडी. हां ते 2 भात आहेत. हां 2 भातच होतात पूर्ण हा. मण्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे. तर या साईडला काही स्त्रिया दिसतात आपल्या. काय नडणी चालू आता तुमची? नडणी पण लावलं, खत नडणी सगळं असतं. त्याच्या पूर्वी मशागत पण करूची लागतं तुमका जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला लावणी करतास तेव्हा किंवा पेरणी करतास तेव्हा? हो, नांगरणी 2-3 नांगरणं तरी होतं. 3 नांगरणी. किती एकदाच नडणी केली चालतं ना की पुन्हा पुन्हा करूची लागतात? एकदाच. आणि तुम्ही येताच कधी सकाळचे? 9, 9:30, 10 वाजता. आणि जाताच कधी? संध्याकाळी 6 वाजता. दिवसभर हेच असतात? हो. आणि जेवणाचं वगैरे कसं करता? हो, नंतर. अरे वा, दिवसभर नडणी करता? हो. आता नडणी करतो दिवस नाही. आता इंग्रज म्हणजे हा. काय? आता मोठी भाता वाढली ना. हां हां दोन झाली पाती, लागतात पाती. हां. याच्या आधी नडणी असतो मग देवा. याच्या आधी होता काय? हो. तेव्हा पण भरपूर लोक येत असतील ना, सगळे एकत्र येतात नडणी? खूपच असतं. हो, सगळीकडे असतात लोक. याच्यात पाणी चिखल आतमध्ये? हो. पाणी ना. हां. या नडून गेलास काय? नाही नडलं. पहिल्यांदाच येतं तर एवढा रान दिसत नाही. औषध घातलेलं होतं. हां हां आता काय काय करायचं भरपूर आहे. हां हां. त्या काढून टाकलं सर रानच आहे काय? हां बघा असं रान असतं. या मळ्यांमध्ये कोपऱ्यांमध्ये जाण्यासाठी पण वाटा बघा कसल्या मस्त आहेत. आणि इथे पण आतमध्ये पाणी आहे बघा, हे बघा सुंदर वाटतं एकदम. काय व्ह्यू आहे ना. तर मंडळी आता एवढं भारी वाटतंय. स्टार्टिंग जेव्हा सुरुवाती करतील ना तेव्हा सगळं चिखलं ना, काय मजा येत असत ना लोकांका. हा ना, बैल नांगर टिलर सगळा मिक्स, छोटी मुलं मोठी मुलं, मोठे मुलं ना मोठी माणसं, जत्रेसारखं भरलेलं असतं. जत्रेसारखं पूर्ण स्टार्टिंगला एकदम. कोणाचं भांडण नाही, तंटा नाही. काय नाही, पूर्ण गाव एकत्र शेती करतं तरी कोणाचं भांडण नाही. ही एक चांगली गोष्ट आहे, शिकण्यासारखं आहे भरपूर. कसं इकडून पाणी आणलंय बघा, बघा हुल मारून इथून पूर्ण असं शेतीत जातं. तिथलं पाणी मोठा म्हणून छोटं होल मारले नाही की काय? हां अरे इथून असं येतं आणि इथून असं आतमध्ये सुंदर. किती सुंदर दृश्य आहेत नाही, भारी वाटतं एकदम. हा रिफ्रेशिंग. पावसाळा नाही, हा हिवाळा आहे. हिवाळ्यात पण इथे किती पाणी आहे बघा, सेम पावसाळ्यासारखं फिलिंग देते. हा सोबत हा वारा सुंदर. ह्या पाणी सगळं तिकडून जिला इथे तर भरपूर आहे. आणि या शेतीत अजून कुठली शेती केली जाते फक्त की भात शेतीच? भात शेती किंवा भाजीपाला कोण लोक करत नाही? भाजीपाला नाही, चिखल भरपूर असते हां हां. त्यामुळे भाजीपाला नाही. वरती साईडला पण कोण नाही करत जास्त, नाही, नाही. फक्त इकडे भात शेतीच भात होतं. शेती. हां हां हां. हे मध्ये मध्ये माड लावलास ना, भारी वाटतं जरा बघू. संकेत तुमचा काय मग? खालच्या साईडला. त्या साईडला काय तू जातं शेतीत? हा जाता इथं. प्रत्येकाने जाऊ का? एकदम पावसाळ्यासारखे पाणी आहे रे. असं वाटतं की पावसाळा महिना चालू आहे, हिरवागार सगळं बघून. इथून सुरू होता काय सगळं? तर इथून ही शेती पूर्णपणे स्टार्ट होते आणि पूर्ण खालपर्यंत जाते, ब्रिजपर्यंत. अच्छा, पावसात काय दृश्य असतं त्याची? हल्ली कितीसा पाणी असतं?
पावसात भरपूर असतं पाणी तुडुंब भरलेलं असं छातीभर पण असं वा मग तेव्हा शेती पहिले लोक करत ना असं पहिले ऐकलं करत आता कसं ह्या पात भरपूर मिळतं उत्पन्नच चांगलं मिळतं आणि त्यामुळे त्या चिखलात काढूचं लागतं जास्त हा त्यात जास्त चिखल असतं आणि पाणी पण पाणी असं भरपूर असतं त्यामुळे कोण कसे एवढे करत नाही कारण हेच उत्पन्न एवढं मिळतं की पुन्हा करायची गरज नाही कारण शुद्ध पाण्यावरती केली जाणारी शेती आहे त्याच्यामुळे उत्पन्न चांगलंच मिळणार त्या पावसात अवलंबून राहावं लागतं पावसात भावान गेला का गेला गेला की गेला जास्त पाऊस पडला की पूर्ण वांदे पण जुने लोक करायचे जुने लोक करायचे शेती स्वच्छ राहायची. हा आता आपण जो झरोबोग झालो ते काय म्हणतात नागझर ना त्याचंच पाणी पूर्ण असतं आणि 12 महिने 12 हे सगळं पूर्ण पॅक असतं हो काय मग त्यानंतर तुमका कोपरे काय समजतं की कोपरे तसेच असतात कोपऱ्यांका कसे प्रत्येकाचे निशाणी असतात निशाणी कुटी मारून किंवा धोंडो हा प्रत्येकाचे ह्याचे निशाणे ठरलेले असतात हा कारण ते जर पाणी प्रेशर त्याची सीमा ना त्या हा. सीमेत प्रत्येकाच्या धोंडी किंवा एक खुटी भेटते अच्छा असं आणि कारण पूर्ण जेव्हा पाणी येतं तेव्हा काही मेरे बिरे काय रवाचे नाही काय नाही राहत हा बुजान जातं सगळा बुजान. ताच महत्वाचं कारण एवढा पाणी असतं ना पुन्हा मग तुम्ही नवीन मेरा घालताच हा परत नवीन मेळा घातले. हा बांध घातलेलं हा 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 सो इथून उगम आहे आणि इकडे खाली बघू शकता तर दलदल आहे पूर्ण ह्या साईडला जाणं म्हणजे भरपूर दलदल असतात ना आणि ते व्हाळ पण सेम पाणी आहे का या हो त्या व्हाळ्याच्या पाण्याचा पण उपयोग करता तुम्ही हो तेच जगन. हां हां दोन्ही पाणी हे एकत्र होतं. एकत्रच होता त्या साईडला सगळा पाणी जलदलच हा सगळे झरे आहेत ना जमिनीखाली सगळे हा. तर ना ह्याचा उगम पण हेच होता काय उगम वरती होता व्हाळाचा. तळेवाडी तळेवाडी त्याच्या बरेच मासे आहेत आतमध्ये पण दाट झाला सगळा आतमध्ये जाऊकच नको आता पहिले हाय आम्ही आता कोण नाहनत ह्याच्यात ह्याच्यावरनं उडी मारवायची. ह्याच्यावर ना हा, एवढा खोल होता. मग का गाळ गाळ येतो सगळं हा सगळा इला. मग ह्याच्यात करून कुर्ले पकडतात हो वा तर इथून पण पाणी तिकडे झऱ्यांचं पण पाणी आहे हम्म. ह्यावरून इला पाणी पूर्ण हो मस्त वरून म्हणजे वरून हा सुकत गेलो पण ह्यात स्वतः पाणी झरे येतात झऱ्याचं पाणी. त्या एरियातलं झराचं पाणी आहे सगळं तर मस्त देवशेती बरोबर ना देवशेती म्हणतात तुम्ही का तर देवशेती बघून आता आपण वाडीमध्ये आलो या वाडीचं नाव काय ही भटवाडी. भटवाडी टोटल किती वाडी आहेत तुमच्या वांगणीत 12 वाडी हो आणि तुमची डाळपसारी पण फेमस आहे हो देव पण जातात ना तुमच्या मळ्यातून मळ्यातून धावत हां 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 वा वा अच्छा ही झाडं वगैरे आहेत सगळी यासाठी पाणी पण तिकडंच वापरतेच का तुम्ही हा, पाणी नाही हे प्रत्येकांची विहिरी आहे. विहिरी आहेत काय हे विहिरींना म्हणजे मुळात हे पाणथळच भाग हां 4-5 फूट मारलास का विहीर पाणी पाणी मिळतं हा, म्हणजे तेवढं काय पाणी दाखवलं नाही तरी चालतं कारण तर खालून पाणी मिळतं त्यांना नारळ पोपळीच्या बागा आहेत सगळ्या त्याच्यावरती विहिरी सोडलेली आहे. हां मस्त मळव दोन्ही साईडून माडांची झाडं आहेत. ह्या side या साईडून त्या साईडने पण फक्त मधल्या भागात तुम्ही शेती करता तर बरोबर गोल फिरून असं फिरून पुन्हा देवळाकडे आलं तर मंडळी अशा प्रकारे आपण आज देवशेती बघितली ही सुमारे 250-300 एकरामध्ये पसरलेली आहे आणि आजही लोक ती प्रथा पाळत आहेत तर आपल्यासोबत होते त्यांना पहिलं तर थँक्यू खूप छान माहिती दिली धन्यवाद. आणि तुम्हाला पण थँक्यू आपला मित्र संकेत साहेब त्याने सगळी अरेंजमेंट केली तर भारी वाटलं तुमचं निसर्गच भारी आहे 2 वेळा शेती करशात तर बहुकच नको फक्त पावसात जरासा प्रॉब्लेम होता नाहीतर काय मस्तच आहे आणि आता तुमची कापणी 2 महिने ना हो एक एप्रिलच्या एंडिंगला येते ती कापणी. एप्रिलच्या एंडिंगला आणि तर मे स्टार्टला हां भात बीत मारूचा कसं करतास मग भात मारणे वगैरे आता कापून इथेच मारतात सगळेजण हा. ताडपत्री वगैरे घेऊन इथेच सगळं करतात नाही तर पहिले बांधायचे आणि प्रत्येक जण घरी घेऊन जायचं. आणि ही सगळी एकच टायमा पूर्ण गाव उतरणार हा पूर्ण गाव एकाच दिवशी होतं अरे वा वा भारी आहे यांची प्रथाच भारी आहे देवशेतीची मंदिरात समृद्ध असतात हां हां या मंदिरात पाठच्या हां मंदिरात ओके त्याच्यानंतर मग त्या दिवशी मुहूर्त असतो त्या दिवशीच हा
समुद्रात आले की लगेच खाली लगेच, हा. खाली जाणार आणि कापणी सुरुवात मूर्त ठरलेला असतो, फक्त इथे समृद्ध करतात आणि मूर्त चालू असतो सगळे त्यांचं. आणि लगेच सगळे कापत असतात मुहूर्ताशिवाय नाही म्हणजे जा पण तुम्ही करताच भले ती लावणीपासून असं किंवा कापणीपर्यंत सगळं सगळं देव देव सांगेल तसं. अच्छा चांगलं. आणि याच्यात म्हणजे तुमच्या शेतीमध्ये मेन म्हणजे पाखरं येत नाही, कारण आमच्याकडे पाखरांचा त्रास लय होता. हा नाही आमच्याकडे नाही. नाही अजिबात एक पण पाखूर येत नाही, कारण ते दाणे खातात मग त्याचं नुकसान होतं. पण तसं यांच्याकडे असं काय नाही. सो खूप छान माहिती मिळाली, थँक्यू सगळ्यांना. सो मित्र हो, नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. वांगणी गावामध्ये आपण जेव्हा ते कापणी करतील तेव्हा नक्की येऊ, कारण ते सगळेजण जेव्हा एकत्र असतील तेव्हा अजून एक धम्माल येईल. आणि कशा प्रकारे कापणी करतात आणि त्यांची बाकीची प्रोसिजर काय आहे ती तेव्हा आपल्याला बघता येईल. तर लवकरच भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या. भेटू लवकरच.